ज्ञानपूर नावाचं एक गाव होतं, जिथे संकटदास नावाचं एक लाकूड तोडा त्याची बायको गीतासोबत राहत असायचा. संकटदासचं वय जास्त झालं होतं, पण त्याचा कोणतंच मूलबाळ नव्हतं. त्यासाठी तो एकटाच नदी किनारे जंगलामधून लाकूड तोडायला जात असायचा. लाकडं विकून संकटदासला जे काही थोडेफार पैसे मिळायचे त्यामधूनच त्याचं घर चालायचं. नदीमध्ये खूप सगळे मछुआरे मासे पकडण्यासाठी येत असायचे. एक दिवशी संकटदासने पाहिलं की मासेकरांनी त्यांच्या जाळ्यामध्ये एका जलपरीला पकडलंय. मला सोडा, मी तुमच्याप्रमाणेच एक माणूस आहे. फक्त अंतर एवढं आहे की पायाच्या ऐवजी माझ्याकडे शेपटी आहे. आम्ही तुला नाही सोडणार. तुला बाजारात विकल्यानंतर आम्हाला खूप मोठी किंमत मिळेल. मासेकरी जलपरीच्या डोक्यावरती लाकूड मारून तिला बेशुद्ध करतात आणि जलपरीला तिथे सोडून जेवण करायला जातात. संकटदास हे सगळं पाहत होता. संकटदासला जलपरीवरती दया येते. तो हळूच त्या जलपरीच्या जवळ जातो आणि जलपरीच्या तोंडावरती पाण्याचे शिंतोडे मारतो. होशमध्ये आल्यानंतर जलपरी ओरडू लागते, मला सोडा, मला सोडा, वाचवा. घाबरू नकोस, मी मासेमार नाही आहे. माझं नाव संकटदास आहे. मी तुझी मदत करण्यासाठी आलोय. संकटदासने कुऱ्हाडाने जाळं काढलं. मी तुमचे हे उपकार कधी नाही विसरणार. यामध्ये उपकाराची काही गोष्ट नाहीये. माझं तर फक्त माणुसकीच्या नात्याने मी ही मदत केलेली आहे. एवढं बोलल्यानंतर संकटदास त्याच्या घरी जातो. घरी गेल्यानंतर संकटदासने बघितलं की त्याची बायको डोळ्यामध्ये पाणी आणलं होतं आणि तिने जेवणही नव्हतं बनवलं. काय झालं गीता, आज एवढी उदास का आहेस? या वेळेपर्यंत तू माझ्यासाठी जेवायला बनवून ठेवत होतेस. आज तर तू चूल सुद्धा नाही पेटवलीयस. घरामध्ये जेवण बनवायला काहीच नाहीये आणि आता सरपंचने गावामध्ये ढोल पेटवला आणि घोषणा केलीये की आज नंतर कोणी पण जंगलामधून लाकूड नाही तोडणार. काय सरकारनं लाकडं कापण्यावरती बंदी घातलीये का? हो, त्यासाठीच रडत आहे मी. आपल्याकडे तर लाकूड तोडण्यापेक्षा आणि ते विकण्यापासून दुसरं कोणतं कामही नाहीये. आता आपलं काय होणार? आपला तर कोणता मुलगा पण नाहीये जो शहरामध्ये जाऊन कमाई करून आणेल. चिंता नको करूस. एक दरवाजा बंद होतो तर दुसरा दरवाजा चालू होतो. देव आपली मदत जरूर करेल. आज मी लाकडं विकून 100 रुपये मिळवलेत. चल, धाब्यावरती जाऊन जेवण करूया. मी खूप थकलोय. बाजारात जाऊन धान्य आणायचं माझं काहीच मन करत नाहीये आणि मला खूप जास्त जोरात भूक लागलेली आहे. संकटदास आणि गीता ढाब्यावरती जेवण करायला जातात. गावामध्ये एकच ढाबा होता जो शेरा आणि हाती नावाचे दोघं भाऊ चालवत असायचे. शेरा भाई, जरा आमच्यासाठी 2 साध्या थाळ्या लावू शकता का? ठीक आहे, लावतो. अर्धा तास वाट बघावी लागेल. अर्धा तास निघून गेला पण थाळी नाही आली. शेरा भाऊ, अजून आमची थाळी नाही आली. तू सारखं सारखं माझं डोकं काय खातोय? बघत नाहीये एवढी मोठी गर्दी आहे. तुम्हीच तर बोलला होता शेराबाई की अर्ध्या तासानंतर थाळी मिळेल. आता आपण कधीच या ढाब्यावरती जेवण करायला नाही येणार. गीताने घरी पोचल्यानंतर संकटदासला म्हणाली, आपल्या गावामध्ये एकच ढाबा आहे. त्याच्यावरती किती गर्दी असते आणि जेवणही चांगलं नाही मिळत. जर आपण आपला ढाबा खोडला तर? जर आपला ढाबा चांगला चालला तर आपली कमाई चांगली होईल. हा विचार माझ्या सुद्धा मनात आला होता. मी माझे सोन्याची गंगन गिरवी ठेवेल, म्हणजे आपल्या भाड्याचं काम हलकं होऊन जाईल ना. संकटदास आणि गीताने शेरा आणि हाती या दोन्ही भावांच्या धाब्याच्या जवळच एक दुकान किरायाने घेतलं आणि त्यांचा ढाबा सुरू केला. संकटदास भाऊ, थाळी किती रुपयाला आहे? फक्त आणि फक्त 50 रुपयाला. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी आत्ता जेवण लावतो. संकटदास आणि गीताच्या प्रेमळ व्यवहाराने आणि स्वादिष्ट जेवणामुळे त्यांच्या धाब्यावरती हळूहळू लोकांची संख्या वाढू लागली. तिकडे शेरा आणि हातीचा ढाबा खाली होऊ लागला होता. काहीच दिवसानंतर शेरा आणि हाती भाईचं कामधाम ठप्प झालं होतं. शेरा भाऊ, जर असंच चालू राहिलं तर आपण बर्बाद होऊन जाऊ. फक्त 2च महिन्यामध्ये आपली कमाई अर्ध्यापेक्षा कमी झाली आहे.
आपल्याला या संकटदासला ठिकाण्यावर लावावं लागेल. ना राहील बास ना वाजेल बासुरी. माझ्याकडे एक योजना आहे. शेरा संकटदासला लहानपणापासून माहीत होता. त्याला माहीत होतं की संकटदासला पोहायला येत नाहीये. एका रात्री शेरा आणि हाती संकटदासच्या जवळ पोहोचतात. त्यांनी संकटदासचं तोंड एका कपड्याने झाकलं आणि नंतर संकटदासला नावेवरती ठेवून नदीच्या मधोमध फेकलं. काहीच वेळामध्ये संकटदास नदीमध्ये बुडाले. काही वेळानंतर संकटदासचे डोळे उघडले तर त्यांनी स्वतःला पाण्याच्या आतमध्ये पाहिलं. तीच जलपरी जिचं संकटदासने एकदा जीव वाचवला होता, ती संकटदासच्या समोर उभी होती. मी जिवंत कस काय राहिलो? काही बदमाशांनी माझ्या तोंडावरती कपडा बांधून मला नदीमध्ये फेकलं होतं. मी तुला वाचवलं आहे. पण मी पाण्याच्या आतमध्ये श्वास कसा घेऊ शकतोय? कारण मी तुम्हाला एक जादुई गोळी खाऊ घातली आहे. जलपरी संकटदासला एक घडा देते. जेव्हा तुम्ही ह्या घड्यामध्ये हात घालाल यामधून एक गोळी बाहेर येईल. त्या गोळीला खाल्ल्यानंतर कोणीही पाण्यामध्ये श्वास घेऊ शकतो. पण लक्षात ठेवा की ह्या गोळीचा असर फक्त 12 तास राहू शकतो. मी हे घडा तुम्हाला एक उपहार स्वरूप देत आहे. तुम्ही ह्याला घेऊन जाऊ शकता. संकटदास घडा घेऊन त्याच्या घरी येतो. त्यांनी त्या घड्याला सांभाळून ठेवलं आणि त्याच्या ढाब्यावरती काम करण्यासाठी जातो. शेरा आणि हाती त्याला बघून आश्चर्यचकित झाले. भाऊ, हा संकटदास जिवंत वाचून वापस परत कस काय आला? असं वाटत आहे यानं पोहायला शिकलं असेल. भैया, आता आपण काय करायचं? चिंता नको करूस. यावेळेस मी संकटदासला कुठलंच नाही ठेवणार. शेरा गावाच्या सरपंचाकडे जातो आणि त्याने सरपंचाला म्हणाला, सरपंचजी, माझ्यावरती एक उपकार करा. काय गोष्ट झाली शेरा? एवढा परेशान का दिसतोयस? सरपंचजी, गावातल्या सगळ्या एक माणसाला सांगा की कोणी पण संकटदासला आपलं दुकान किरायावरती नाही द्यायला पाहिजे. त्या संकटदासमुळे माझा सगळा धंदा चौपट होतोय. ठीक आहे, तुझं काम होऊन जाईल. संकटदास ज्या दुकानामध्ये ढाबा चालवत होता त्या दुकानाच्या मालकाने संकटदासकडून खाली करून घेतलं. यांना अचानक काय झालं? आपण तर चांगला किराया पण देत होतो, तरीही त्यांनी आपल्याकडून दुकान का छीनलं? काही गोष्ट नाही, मी काही दुसऱ्या जागेवरती किरायानं घेईल जागा. संकटदास निराश होऊन नदीच्या किनारे जाऊन बसतो. तेव्हा ती जलपरी जिने संकटदासला घडा दिला होता नदीच्या बाहेर आली. काय झालं संकटदास? आज तू एवढा उदास का आहेस? गावामध्ये कोणीच मला जमीन किरायावरती देण्यासाठी तयार नाहीये आणि मी माझ्या घरी सुद्धा ढाबा नाही उघडू शकत. माझं घर हे मुख्य रस्त्यावरती नाहीये, तिथे जेवायला कोणीच नाही येणार. संकटदासनी सगळी गोष्ट जलपरीला सांगितली. तू नदीच्या खाली पाताळलोक मध्ये ढाबा ओपन कर. त्या जमिनीवरती कोणाचाच अधिकार नाहीये. पण पाण्यामध्ये आग कशी लागेल आणि लोक तिथे श्वास कसे घेतील? काळजी नको करूस. पाताळलोक मध्ये आग लागू शकते. आम्ही पण तिथेच जेवण बनवतो. आणि राहिली गोष्ट पाण्यामध्ये श्वास घ्यायची, तर लक्षात आण, मी तुला एक घडा दिला होता ज्यामध्ये जादुई गोळी होती. हो, त्या मटक्याबद्दल तर मी विसरलोच. संकटदासने नदीच्या खाली पाताळलोक मध्ये धाबा उघडला आणि गावामध्ये जागेवरती बॅनर लावले. गावातली लोक पाताळलोकचा धाबा बघण्यासाठी खूप उत्सुक झाले. ते सगळे नदीच्या किनारी पोहोचले. संकटदासने सगळ्यांना मटक्यामधून काढून एक एक गोळी दिली आणि म्हणाला, ताई आणि भाऊ, या गोळीचा असर जो आहे तो फक्त 12 तासासाठीच असतो. त्यामुळे 12 घंट्यानंतर पाण्याच्या बाहेर जरूर या. लोकांनी नदीच्या खाली जाऊन पाताळलोक मध्ये संकटदासच्या धाब्यावरती जेवण केलं आणि पाताळलोक मध्ये सैर पण केली. संकटदासने नदी किनारी एका नोकराला उभं केलं आणि त्याला म्हणाला, जे पण जेवण जेवण्यासाठी येते त्याला मटक्यातून काढून एक गोळी द्यायची. असं बोलून संकटदास धाब्यावरती काम करण्यासाठी गेला. तिकडे शेरा रागाने खूप लाल झाला होता. पाताळलोकचा ढाबा, ही पण संकटदासने चांगली चाल चालली. आपले गाववाले तर तिथे जातच आहे,
वरून दुसऱ्या गावातली लोक सुद्धा पाताळ लोकाच्या ढाब्यावर जेवायला येत आहेत आणि फिरायसाठी सुद्धा येत आहेत. आणि आपल्या ढाब्यावरती तर सन्नाटा झालाय नुसता. भाऊ, मी पण गेलो होतो पाताळ लोकच्या ढाब्यामध्ये. पाताळ लोकचं वातावरण खूप सुंदर आहे. खूप सगळ्या रंगेबिरंगी मासे दिसतात तिकडे. चुप कर. जर संकटदासचा ढाबा या गावात राहिला ना, तर आपल्याला या गावातून जाऊन कुठे दुसऱ्या गावामध्ये ढाबा लावावा लागेल. शेरा पुन्हा एकदा गावाच्या सरपंचाकडे गेला आणि म्हणाला, सरपंचजी, तुम्ही संकटदासच्या ढाब्याला नदीच्या आतमधून बाहेर हटवा. माझं खूप नुकसान होत आहे. माफ कर शेरा, मी संकटदासला अजून परेशान नाही करू शकत. संकटदासच्या ढाब्यामुळे दुरून दुरून लोक आपल्या गावामध्ये येत आहेत. त्यामुळे आपल्या गावाचं नाव होत आहे आणि बाहेरच्या लोकांमुळे गावातल्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुद्धा चांगली होत आहे. यावेळेस मी तुझी काही मदत नाही करू शकत. शेरा त्याच्या घरी येऊन हातीसोबत बोलला, सरपंचजी पण आपली काही मदत नाही करणार. आता आपण काय करणार भाऊ? शेरा आणि हाता गाव सोडून दुसऱ्या गावामध्ये त्यांचा धाबा चालवू लागले. आता संकटदास आणि गीताचा पाताळ लोकाचा ढाबा चालतच राहिला. राजन त्याच्या घरी चुपचाप एका 4 पाया पलंगावरती पडला होता आणि तेव्हा कोणीतरी खूप वाईट पद्धतीने त्याचा दरवाजा ठोकठोकत होता. राजनची बायको नंदा स्वयंपाकघरात जेवण बनवत होती. राजनने उठून दरवाजा उघडला आणि राजनच्या समोर गावाचा सावकारी संपतराय उभा होता. संपतराय राजनला एकदम रागाने बघत होता आणि म्हणाला, बघायला तर तू खूप एकदम भोलाभाळा दिसतोस राजन, पण आतमधून तू एवढा खोटारडा असशील असं मी कधी विचार पण नव्हता केला. शेवटी मी असं केलं तरी काय? विसरलास? आज तुला माझे पैसे वापस द्यायचे होते. मला माहिती आहे संपतजी की मला तुम्हाला पैसे द्यायचेत, पण अजून तर दिवस संपण्यासाठी 6 घंटे बाकी आहे. संध्याकाळपर्यंत वाट तरी बघितली असती तुम्ही. नाही, मी संध्याकाळपर्यंत वाट नाही बघू शकत. मला माझे पैसे आत्ताच्या आत्ता हवेत. हे बघा, या वेळेला माझ्याकडे पैसे नाही आहेत. तुम्हाला तर माहिती आहे संपतजी की माझा शहरामध्ये खूप मोठा बिझनेस होता. अचानक बिझनेसमधून नुकसान झाल्यामुळे मला माझं घरबार आणि माझं शहर सगळं सोडावं लागलं आणि मजबुरीमध्ये मला इथे या गावामध्ये येऊन राहावं लागलं. तुम्ही तर माझ्याबद्दल सगळं जाणता. बस झालं, बस कर. तुझ्या ह्या गोष्टींना ऐकून ऐकून तर माझे कानं पकून गेलेत. अरे, तुझा बिझनेस जर डुबून गेलेला आहे तर तू काय मला पण डुबवतोस का? अरे, पूर्ण 3 महिन्याचं वचन देऊन पैसे तर घेऊन गेलास. आज 5 महिने झालेत. तुम्ही चिंता नका करू संपतजी. मला पूर्ण विश्वास आहे की आज संध्याकाळपर्यंत पैशाचा बंदोबस्त कुठून ना कुठून होऊनच जाईल. जसाही बंदोबस्त झाला मी स्वतः येऊन आपले पैसे देऊन जाईल. राजनचं बोलणं ऐकून संपतराय रागाने एकदमच जास्त बोलून तिथून निघून गेला. राजन त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आणून 4 पायीवरती बसला आणि तेवढ्यात त्याची बायको नंदा त्याच्या जवळ येऊन म्हणाली, तुम्ही त्याला खोटं का बोललात की तुमच्याकडे पैसे येतील? संध्याकाळपर्यंत पैसे कुठून येणार तुमच्याकडे? काल मी माझ्या मित्र नितीन सोबत बोललो होतो. आज तो काही पैसे मला देऊन जाईल. कधीपर्यंत स्वतःला असं खोटा दिलासा द्याल तुम्ही? अरे, वाईट वेळेत कोणी कोणाचं सोबत नसतो. तर आता तूच सांग नंदा, मी काय करू? माझ्यामुळे लग्नानंतर तुझा अभ्यास अपूर्ण राहिला. जर माझा बिझनेस बर्बाद नसता झाला तर तू खूप मोठी सायंटिस्ट होऊ शकली असतीस. काळजी नका करू. मी आता एका माझ्या प्रायव्हेट प्रोजेक्टवरती खूप मेहनत करतेय आणि मला खूप खात्री आहे की मी त्याच्यामध्ये सफल होईल. कोणत्या प्रोजेक्टचं बोलत आहेस तू नंदा? या प्रोजेक्टवरती काम करून पूर्ण 2 वर्ष झालेले आहेत. आधी तुला शहरात वेड्यात काढत होते, आता या गावामध्ये सुद्धा तुला वेड्यात काढायला लागलेत. जर असंच चालत राहिलं तर मला इच्छा नसताना नदीमध्ये उडी मारून जीव द्यावा लागेल माझा. राजन डोळ्यामध्ये पाणी आणून तिथून निघून जातो आणि सगळा दिवस तो त्याचा मित्र नितीन त्याची वाट पाहत राहिला. पण नितीन तिथे नाही आला. नंदाला माहित होतं की नितीन राजनला फक्त आणि फक्त मूर्ख बनवत होता. खरं तर नंदा लग्नाच्या आधी सायंटिस्ट बनण्याची तयारी करत होती आणि ती सायंटिस्ट बनण्यासाठी पूर्ण मेहनत आणि मनापासून काम करत होती. पण अभ्यासाच्या मध्येच नंदाचं राजनसोबत लग्न झालं. लग्नानंतर राजनने नंदाला तिचा अभ्यास चालू ठेवण्यासाठी सांगितला. नंदा आनंदी झाली, पण नशिबाला काहीतरी वेगळंच हवं होतं. अचानकपणे राजनचा बिझनेस एकदम खराब गेला
आणि शहरामध्ये त्याच्यावर खूप सगळं कर्ज झालं. राजनला रात्रीच्या वेळी शहर सोडून त्याच्या गावामध्ये येऊन बसावं लागलं, जिथे त्याचे आई वडील खूप वर्षापासून राहत होते. घरातल्या कामातून फ्री होऊन नंदा तिच्या प्रोजेक्टमध्ये लागली. नंदा खूप वर्षांपासून एक रोबोट बनवण्याचा प्रयत्न करत होती. नंदा तिच्या प्रोजेक्टमध्ये बिझीच होती. तेवढ्याच संपत त्याचा साधी भीमासोबत तिच्या घरामध्ये येतो. राजन कुठं आहे? ते दुपारपासूनच घरामध्ये नाही आले. जर तो आला तर त्याला सांगा संपत आपले पैसे मागायला आलेला होता. आणि असंही हे तू काय बनवत आहेस? खरं तर मी खूप वर्षांपासून रोबोट बनवण्याचा प्रयत्न करत आहे, जो एकदम माणसाप्रमाणे व्यवहार करत आहे. नंदाचं बोलणं ऐकून सावकार त्याचा साथी भीमा त्याच्यासोबत एकदम वाईट पद्धतीने हसत बोलला. यापेक्षा तर चांगलं आहे की या भंगारला एखाद्या भंगारवाल्याला विकून टाक आणि माझे पैसे देऊन टाक. मालक बरोबर सांगत आहे. आणि तू या बेकारच्या कामाशिवाय यांच्या घरातले भांडे घासत जा, तर तुझं काही कमाई तरी चालू होईल. संपत आणि भीमा नंदाचा मजाक उडून तिथून निघून गेले. नंदाला त्या दोघांचं बोलणं एकदम आतमध्ये लागली. तिने रागाने त्या रोबोटला उचललं आणि खाली फेकलं आणि एकदम रागात होऊन बोलली, संपत आणि भीमा खरंच बोलत होते. यापेक्षा त्यांच्या घरामध्ये मी भांडी घासायचं काम करेल तर मला जास्त पैसे मिळतील. नंदा एवढं बोललीच होती, तेवढ्यात तिच्या कानामध्ये कोणाचा तरी आवाज आला. नंदा आश्चर्यचकित होऊन इकडे तिकडे पाहू लागली, पण तिने पाहिलं की आवाज कुठूनच नाही तर रोबोटमधून येत होती. तिने पाहिलं की रोबोटच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. हे मी काय बघतेय? हे तर माझ्या डोळ्याला भास तर होत नाहीये. तेवढ्यात रोबोट नंदाकडे बघत बोलला, नाही आई, हे तुझ्या डोळ्याचा भ्रम नाही, पण हे खरं आहे. तुम्ही मला एवढ्या जोरात जमिनीवरती आपटवलं की जोरात लागून माझं शरीर दुखत आहे. नंदा एकदम मोठ्या मोठ्या डोळ्यांनी तिच्या या प्रयोगाला विस्मयभरी नजरेने बघत होती. नंदाला हे माहीत नव्हतं की तिचा नवरा राजन पण ह्या दृश्याला बघत होता. तू तर खरंच कमाल केला नंदा. हा तर एकदम हुबेहूब माणसासारखा व्यवहार करत आहे. मी तुम्हाला म्हणाले होते ना की मला पूर्ण विश्वास आहे मी माझ्या प्रयोगमध्ये यशस्वी होईल, कारण तूच मला बनवलं आहेस आई. जेव्हा संपत आणि कालिया माझा मजाक उडवत होते तेव्हा मला खूप राग येत होता, पण मी इच्छा असून पण काहीच करू शकत नव्हतो. पण जसंच तुम्ही मला जमिनीवरती पटकवलं, मला माझ्या शरीरामध्ये जीव आल्यासारखा वाटत गेला. आता मी स्वतःला खूप जास्त बलशाली महसूस करत आहे. मी माणसांप्रमाणे विचार आणि समजू शकतो. मला तुझ्यावरती विश्वास आहे बाळा. मला तुझ्या डोळ्यातले अश्रू सांगत आहेत की तुझ्या आतमध्ये माणसाप्रमाणे इमोशन्स आहेत. तुम्ही काळजी नका करू. आता मी आलो आहे ना. मी वडिलांच्या कामामध्ये त्यांचे मदत करेल. मी काही पण करू शकतो. मी हल पण चालवू शकतो, शेती पण करू शकतो आणि बिझनेसही करू शकतो. राजन नंदनकडे बघून बोलला, हे कसं शक्य होऊ शकतं? होऊ शकतं राजन, अगदीच होऊ शकतं. मी ह्याच्या डोक्यामध्ये लायब्ररीमधली 100 पुस्तकं अपलोड केली आहेत. याच्या डोक्यामध्ये ज्ञानाचं भंडार आहे. त्या दिवसापासून नंदाचा रोबोट बेटा दुसऱ्यांच्या शेतामध्ये हल चालवण्याचं काम करू लागला. तो रोबोट पूर्ण दिवसाचं काम 1 तासामध्ये करायचा. बघता बघता राजनकडे पैशांचे वर्षाव होऊ लागला. काहीच दिवसामध्ये त्याने संपतचं कर्ज चुकवलं आणि तो स्वतःचा व्यवसायही करायचा विचार करू लागला. पण ही गोष्ट संपतला अजिबात नाही आवडली. संपत बघून हे भीमाला बोलला, राजनचा वडील एकदम कामयाब माणूस होता. मी कधी सुद्धा त्याच्या पुढे नाही जाऊ शकलो. विचार केला होता की त्याच्या मुलाला वेळोवेळी बेइज्जत करत राहील, पण तिच्या पत्नीने तर कमाल केला. यापेक्षा पण जास्त चिंतेची गोष्ट शेठजी ही आहे की तो रोबोट 50 लोकांचं काम काहीच वेळामध्ये करतो. आपल्याला खूप जास्त नुकसान उचलावं लागत आहे, पण चिंता नका करू. शेवटी तो रोबोट एक फक्त आणि फक्त लोखंडाचा तुकडा आहे. उद्या मी माझ्या माणसांसोबत जाऊन त्याचे तुकडे तुकडे करून टाकेल. आणि तुझ्यासोबत मी पण जाणार भीमा.
मी त्या रोबोटला माझ्या डोळ्यासमोर तुकडे तुकडे होताना बघू इच्छितो. दुसऱ्या दिवशी रात्री भीमा संपतला घेऊन काही माणसांसोबत राजांच्या घरी पोहोचला आणि अचानक काही लाकडांनी आणि दांडांनी त्या रोबोटच्या डोक्यावरती प्रहार करायला सुरुवात केली. अचानक झालेल्या प्रहाराने रोबोट खाली पडला. तेवढ्यात तिथे नंदा आणि राजन पळत पळत आले. हे काय म्हणताय तुम्ही लोक? दिसत नाहीये का तुला? माफ कर नंदा, आमच्याकडे याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. जर तुमचा रोबोट असंच या गावात मदत करत राहिला तर मग आमच्यासारख्या गरीब आणि बेसहारा लोकांना आपला गुलाम बनवणार. राजन, हा तर फक्त एक लोखंडाचा तुकडा आहे, तुझा मुलगा नाही. लोखंडाचा तुकडा तुमच्यासाठी असेल, माझ्यासाठी तर हा माझा जीवाचा तुकडा आहे. अचानक रोबोटच्या शरीरामध्ये विजेप्रमाणे फुर्ती आली आणि त्याने उठून संपत आणि सावकाराला हवेमध्ये उचललं आणि ती दोघं जमिनीवरती पडली आणि एकदम थरथर कापू लागली. मालक, या रोबोटच्या मध्ये तर खूप जास्त जीव आहे. एकदम बरोबर बोललास भीमा, आपल्याला जीव वाचून इथून पळावं लागेल. पळ. ते दोघंही घाबरून त्याच रात्री गाव सोडून पळून गेले आणि बघता बघता नंदाचा मुलगा रोबोट पूर्ण विश्वामध्ये मशहूर झाला.